दिलीप प्रभावळकर साहेब इकडे आज आले. त्यांचा सत्कार करायची मला संधी मिळाली. मी मागे एकदा आशाताईंच्या कार्यक्रमामध्ये मी असं म्हटलं होतं, एकदा आशाताईंचा सत्कार माझ्या हस्ते झाला होता आणि मी त्या कार्यक्रमात असं म्हटलं होतं की सध्या म्हटलं मोठ्या माणसांची सत्कार करायला मोठी माणसं सापडत नाहीत, आमच्यावरती अटपायला लागतंय. आणि आजही तेच आहे. आज प्रभावळकर साहेबांसारखा एक, त्यांनी आता अत्यंत नम्रपणे काही गोष्टी सांगितल्या की माझ्यामध्ये दिग्दर्शकांनी ती गोष्ट पाहिली, तुमच्यातच का पाहिली? एवढे नट इथे रंगभूमीवरती असताना दिलीप प्रभावळकरांमध्येच त्या गोष्टी का पाहिल्या गेल्या? मला असं वाटतं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ती पाहिल्यानंतर ती गोष्ट त्यांनी साकारणं, आणि जसं आता तरी सांगितलं की एक व्हाईस प्रेसिडेंट कुठेतरी अमेरिकेमध्ये त्यांनी तात्या विंचू केला. अमेरिकेमध्ये आम्हाला फक्त तात्या ट्रम्पच माहिती आहे. तात्या विंचू पहिल्यांदा ऐकला. पण त्यांनी केलेले, मला असं वाटतं आपण त्याला शाळेमध्ये असतानाची गोष्ट, टेलिव्हिजनवरती गुंड्या भाऊ आणि चिमणराव हे ज्यावेळेला यायचं आणि ते ज्यावेळेला तुम्ही एक हाक मारायचात काऊ नावाची, तर ते डोळ्यासमोर तेव्हापासून दिलीप प्रभावळकर, आम्ही त्यांचा प्रभाव पाहत आलो. किती चित्रपट पाहिले, किती गोष्टी पाहिल्या. आणि मला असं वाटतं की भारताच्या इतिहासात, चित्रपटाच्या इतिहासामध्ये इतक्या प्रकारच्या विविध भूमिका करणारे मला असं वाटतं ते एकमेव कलाकार असतील. म्हणजे साधारणपणे 1 ते 20-25 असं जर समजा आपण प्रभावळकर पकडले तर 25-26 नंतर मला असं वाटतं कमल हसन असतील. परंतु एवढ्या भूमिका साकारायच्या आणि त्याचा प्रभाव इतकी वर्ष ठेवायचा किंवा राहतो अशा प्रकारे त्या भूमिका करायच्या. म्हणजे आत्ताच त्यांचा दशावतार आला. दशावतारमध्ये तर त्यांनी किती भूमिका केल्या. म्हणजे एका नाटकामध्ये, एका चित्रपटामध्ये विविध भूमिका करणं हे काही सोपं साधं काम नाही हे. आणि अशी व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये जन्माला आली याचा आम्हाला जास्ती अभिमान आहे. आज अमेयने आज हा कार्यक्रम घेतला. इथे त्याच्या सगळे सहकारी त्याचे इथे आहेत. आणि आज मराठी रंगभूमीवरचे सगळेच दिग्गज इकडे, दिग्दर्शक तुम्हाला आज लाभले. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं सकाळपासून. अजूनही अनेक जण येतील. तुम्ही जेवढे जण आलेला आहात तुमच्या सर्वांची नोंद झालेली आहे ना? झालेली आहे. आणि कुठून आला आहात तुम्ही सगळेजण? मुंबईचेच आहात? नवी मुंबईचे आहात का बाहेरून आलात? पुणे, रत्नागिरी, महाराष्ट्रातनं आलं. बोला ना, सोपं नाही का? मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. जसं मराठी चित्रपटसृष्टीतले, नाट्यसृष्टीतले अनेक दिग्गज तुम्हाला आज इथे सकाळपासून मार्गदर्शनाला मिळाले. मी अभय खोपकरांशी मी बोलतो. इथे आज अभिजित पानसे पण आहेत. बाकी सगळे माझे सगळे नाट्य क्षेत्रामधले माझे सगळे मित्र आज इथे रंगभूमीचे, चित्रपट क्षेत्रातले इथे व्यासपीठावरती आहेत. मी सर्वांशी बोलतो आणि लवकरच मी एक अशाच प्रकारचा, काय याला सेमिनार म्हणतात, वर्कशॉप, अशाच प्रकारचं मी एक वर्कशॉप तुमच्या सर्वांसाठी म्हणून मी आयोजित करतो. ज्याच्यामध्ये आपले मराठी चित्रपटसृष्टीतले लोक तर असतीलच, परंतु आपल्या सर्वांसाठी म्हणून मी राजकुमार हिरानी, आमिर खान, जावेद अख्तर या सर्वांना मी इथे बोलवीन. तुम्हाला जे काही, तुम्हाला या क्षेत्रामध्ये येण्यासाठीचे जे काही प्रश्न असतील ते मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोला आणि भविष्यातली सगळी तुमची वाटचाल ही उत्तम हो